हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. गुड फ्रायडेचा दिवस, खटखटीचा आवाज कानावरती पडला की काहीतरी आगळं वेगळं घडत आहे अशी जाणीव करून देणारा तो दिवस. ह्या गुड फ्रायडेच्या विधीमध्ये खटखटीचा वापर केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. ह्याचा उगम कसा झाला, ह्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे तो जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मध्ययुगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती चिंतन करण्यासाठी 14 स्थानाची वाट चालण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यावेळेला त्या प्रोसेशनमध्ये किंवा त्या मिरवणुकीमध्ये धीर गंभीर अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जायचं. गुड फ्रायडेच्या दिवशी ह्या ठिकाणी मोठी लोकांची झुंबड उडायची. अशा पार्श्वभूमीवरती लोकांना एकत्र करण्यासाठी चर्च बेलचा वापर तर केला जाऊ शकत नव्हता, म्हणून त्या ठिकाणी लोकांना एकत्र करण्यासाठी खटखटीचा वापर केला जाऊ लागला आणि त्यानंतर आजपर्यंत हा खटखटीचा वापर केला जात आहे. खटखटी ही जी वापरली जाते ती केव्हा आणि कशी वापरली जाते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की पायधुनीचा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी श्रद्धावंतांच्या प्रार्थना झाल्यानंतर आपण अर्पण विधीमध्ये सहभाग घेत असतो आणि ज्या वेळेला भाकर उंचावली जाते त्यावेळेला छोटी बेल वाजवली जात नाही, तर त्याऐवजी त्या ठिकाणी खटखटीचा वापर पहिल्यांदाच केला जातो आणि त्याद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनात सहभागी झालेलो आहोत असं दर्शविलं जातं. त्यानंतर शेवटी जेव्हा आपण मिरवणुकीने अतिपवित्र साक्रामेंत किंवा आशीर्वादित केलेल्या भाकरी बाजूच्या वेदीवरती हलवत असतो तेव्हा देखील चर्च बेलचा किंवा दुसऱ्या छोट्या बेलचा सुद्धा वापर केला जात नाही, तर खटखटीचा वापर केला जातो आणि त्याद्वारे दर्शविलं जातं की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्या व्यतिरिक्त गुड फ्रायडेच्या दिवशी दुपारची वेळ की जेव्हा आपण अंजेलुसची प्रार्थना म्हणत असतो तेव्हा देखील चर्च बेल वाजत नसते, तर त्यावेळेला खटखटीचा वापर केला जाण्याची प्रथा ख्रिस्त सभेमध्ये आहे. म्हणजे हा खटखटीचा वापर मिस्सामध्ये केला गेलेला आहे, त्याचबरोबर मिरवणुकीसाठी केला जात असतो, त्याचबरोबर गुड फ्रायडेच्या विधीमध्ये अगदी प्रवेश मिरवणूक तर शेवटच्या क्षणापर्यंत खटखटीचा वापर सातत्याने केला जात असतो. ह्या खटखटीचा वापर करताना त्यामागे एक भावना दडलेली आहे की खटखटी कशी बनवलेली आहे, तर त्या ठिकाणी लाकूड आहे आणि धातू आहे. लाकूड हे क्रूसाच्या लाकडाची आठवण करून देणार आहे, तर तो जो धातू आहे ते क्रूसावरील खिळ्यांचा आवाज किंवा खिळ्यांचं प्रतीक आहे आणि ज्या वेळेला ही खटखटी एका विशिष्ट पद्धतीने हलवली जाते तेव्हा एक कर्ण कर्कश असा आवाज बाहेर पडत असतो. चर्च बेलचा सुमधुर आवाज हे आनंदाचं प्रतीक आहे, परंतु खटखटीचा कर्ण कर्कश आवाज हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं क्रूसावरील त्याच्या आरोळीचं प्रतीक आहे आणि म्हणूनच ही खटखटी जेव्हा वापरली जात असते त्यावेळेला आपण त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विशेष करून ज्या ठिकाणी पारंपरिकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मृतदेह क्रूसावरून उतरवला जातो त्यावेळेला महत्त्वाच्या प्रसंगी खटखटी वाजवली जात असते. ती केव्हा केव्हा वाजवली जाते त्याकडे लक्ष ठेवायचं आणि अधिक मनापासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये सहभागी व्हायचं. ही खटखटी कसलं प्रतीक आहे? येशूच्या दुःख सहन आणि मरणाचं प्रतीक आहे. आपण देखील आपल्या जीवनामध्ये चिंतन करायचं की आपल्या जीवनात जेव्हा दुःख येत असतं तेव्हा आपला चेहरा आनंदाने फुललेला नसतो, तर दुःखाने दुर्मुखलेला असण्याची शक्यता असते.
मात्र हे दुःख प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाला अर्पण करायचं पाप्यांच्या परिवर्तनासाठी, आणि त्याची सुरुवात स्वतःपासून, की हे प्रभो, मी माझं दुःख तुझ्या अतिपवित्र हृदयाला अर्पण करतो पाप्यांच्या परिवर्तनासाठी आणि माझ्या स्वतःच्या परिवर्तनासाठी. ही कृपा आपल्याला लाभावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर.